मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यातील वेदव्यास इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश सुरू. विवेकानंद एज्युकेशनल ट्रस्टचे वेदव्यास इंग्लिश मीडियम स्कूल व लिटिल वेदास श्री प्रायमरी इंग्लिश या शाळेत सन 2026-27 या शैक्षणिक सालासाठी नो डोनेशन नो डिपॉझिट या तत्वावर ऍडमिशन सुरू आहे. सदर शाळेत प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी ग्रेड 1ली ते 10वी पर्यंत वर्ग सुरू आहे. सदर शाळेत सायंटिफिकल, टेक्निकल, स्पोर्ट्स, डिसिप्लिन, आर्ट, एज्युकेशन, ह्युमन सायन्स यावर भर दिला जातो. तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. सदर शाळेत मोजक्याच जागा शिल्लक असून पालकांनी त्वरित त्याचा लाभ घ्यावा. संपर्कासाठी शाळेच्या लिटिल वेदास प्री प्रायमरी स्कूल, गणराया सोसायटी, साईबाबा मंदिर जवळ, टिटवाळा पूर्व या ठिकाणी संपर्क साधावा किंवा शाळेच्या 98 92 22 30 46 या नंबरवर संपर्क साधावा. बल्याण येथील अनधिकृत चाळींच्या बांधकामांवर हातोडा. 6 खोल्यांसह 8 जोते जमीन दोस्त. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अप्रभाग क्षेत्रातील बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर अनधिकृत बांधकाम विभागाने आज मंगळवारी मोठी तोडक कारवाई करीत तब्बल 6 खोल्यांसह 8 जोते जमीनदोस्त करण्यात यश मिळवले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अप्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामे हा नेहमीच वादाचा विषय. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी अप्रभागात कुठल्याही स्वरूपाचे अनधिकृत बांधकामे उभी राहू नये अशी सक्त ताकीद सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवली महापालिकेचे अनधिकृत बांधकाम विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी अनधिकृत बांधकाम पथक प्रमुख दत्तू शेवाळे, अशोक नागवंशी, अशोक खैरे, चंद्रकांत जावळे, सूरज गायकवाड, स्वप्नील मोरे, श्याम फोलेलू, राकेश कागडा, वाळकू कराले यांच्यासह ठेकेदारांचे कर्मचारी, पोलिसांच्या सहकार्याने जेसीबी साह्याने बल्याणी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामात 6 खोल्या व 8 जोते निष्कासित करण्यात यश मिळवलंय. सदरची अनधिकृत बांधकाम कारवाईमुळे अनधिकृत चाळींचे बांधकामे करणाऱ्यांवर चांगलीच चपराक बसली असून त्यांचे धाबे दणाणले. अशीच कारवाई यापुढेही सुरूच राहील अशी माहिती सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी दिली. रिपोर्ट टिटवाळा न्यूज, टिटवाळा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी.